आम्ही जाकोबाच्या पत्रांत एक पॅसेज आम्ही वाचताना एक तर आम्ही वाचताना नेक्स्ट वचन तुम्ही वाचा त्याप्रमाणे मी कार्य 4थ्या अध्यायाच्या 11व्या वचनातून मुखार आम्ही वाचीत एकामेकाची जडती करची नाही भाऊ बहिणीनं एकामेकाचेर आड उलयनाका जो कोण आपल्या भावाचेर आड उलयता वा ताची जडती करता तो नियमशास्त्राचेर आड उलयता आनी नियमशास्त्राचीच जडती करता पूण नियमशास्त्राची तूं जडती करताय जाल्यार नियमशास्त्र तूं पाळिना बघा नियमशास्त्राचीच तूं न्याय करताय तरी पूण नियमशास्त्र देवान न्यायनीतीची देवा ताका नाश करूंक एक सांगता बचाव करूंक एक सांगता पूण तुज्या पेराचे नीत करूंक तूं कोण हंकार्यांक बुधवार आज वा फाल्यां शाराक आमी वेतेल्या एक वर्सभर आमी ते रावतेल्या आनी व्यापार करून दुडूक उलयतेल्या अशें म्हणटल्या न्हू आयका फाल्यां कितें घडटलें तें तुमकां कळीत ना तुमची जी निवड कितें थोडोस काळ दिश्टी पडचे आनी उपरांत न्याय जावचे उमरे बरयती बदलाक तुमी म्हणो फावो समयाची खुशी वय जाल्यार आमी हें आनी तें करून वाचून उरतेल्या ताचे बदलाक तुमी उलयतात नाकार कसली बडाई त्या पासत जो कोण आपलें करूंक जाय जाल्यार बरें खंयचें म्हण जाणा आसून करिनासतना रावता तो अपराधी जाता हालेलुया हालेलुया आमी वाचिल्ल्या पासेजींत दोन सवालां आसा कोणें ही सवालां गमनाक हाडली नोट केली ऑब्जर्व केली हात वयर गेला पळय आन्सर दिनाकात कोणें ऑब्जर्व केली सवालां हात वयर गेले आतां एकल्या चान्स दिना ओके सिस्टर वेरोनिका तुवें ऑब्जर्व केले सवाल खंयचे ते सवाल क्वेश्चन मार्क ते सवाल आसा ते सवाल सांगून तुमची जिणी म्हळ्यार कोण ओके ओके तुमची जिणी म्हळ्यार कितें कोण विचारले वाचिल्ल्यान न्ही हे विचारचे म्हणे जाकोब म्हणजे विचारता करेक्ट जाकोब म्हणजे विचारता ओके वाचतेल्या विचारता लक्ष दिलेल्या विचारता तुमची जिणी म्हळ्यार आज आम्ही ध्यान करून बसलो विषय या सवाला विशयी आम्ही चिंतून पळोवन घेता ऑफकोर्स या सगळ्या सवालाक आमकां जाप मेळटा म्हणून हांव सांगतात हांव खुशी करना पूण आमी जाणा जावया आज आमच्या जिवितांत केवळ आमची जिणी कितें म्हणून आमी समजत आसलेले ल्हान भुरगीं आमी आसतना आमचे लगीच जाल्लेले पुरात आसताले देवान तुका कित्याक रचला वाय गॉड हॅज क्रिएटेड यू तुमी बाय पाठ जाप दिलेले देवान म्हाका रचला ताचो मोग करून ताची सेवा करून आनी काही आमकां शिकयलें म्हाका आमकां देना सारकी मेल्या उपरांत सरकार सुख भोगून आमकां सांग शिकयलें त्यांनी सरकार मेल्या उपरांत न्हय आतांच पूण हांव खातीर मेल्या उपरांत आसा पूण इट बिगिन्स हियर तर आमी ताचे सांगता आसत देवीन देव आशिर्वाद देवा करता आमच्या सबारांच्या दोळ्यांनी त्या दोळ्यांच्या मुखार म्हाका वखलां दिसतात ग्लास दिसतात आमकां देवान पाव केल्ल्या ह्या सौलभ्या खातीर ह्या एका कितें बरो मेडिकल सायन्स आमकां प्रोवायड करता त्या खातीर देवाक घालता
पूण एक सवाल, म्हाका तुम्ही घाल्ले ते ग्लास ते कलराचे की कलर नाही म्हणजे म्हाका ಗೊತ್ತಿಲ್ಲ. पक्कन तुम्ही कलराचे ग्लास घाल्यात जाल्यार कले डिफरंट कलर मुखार दिसचे पुरो वस्तू तुमकां तुम्ही घाल्ल्या त्या कलरा प्रकार तुमकां दिसता. निळसो ग्लास कलर सगळे निळशे दिसता, ग्रीन कलर ग्लास कलर सगळे ग्रीन दिसता, इंगडगड कलर आमकां दिसता ते आमी जाणा. देखून आज आमी समजून काडूंक घेयचे आज आमची जिवीत कितें जावन आसा, देवान आमकां रचयल्लो उद्देश कितें, देवान आमकां जेजू क्रिस्तांनी हाडलो उद्देश कितें म्हणजे आमी समजूंक प्रयत्न करता जाल्यार आनी त्या उद्देशा प्रमाणे आमी जियेता जाल्यार कितले भागी आमी जावन आसा. आज देवाचें उतर आमकां सांगता क्रिस्त जेजूचें मोन जावं दी तुमचें मोन. Let this mind be in which was in Christ Jesus. देवाचे उतर आमकां सांगता रोमांकारान बरयलेल्या पत्रांत परतन आमी आयकता ह्या संसाराची साल तुमी आदर नाकात, बदलाक तुमची मोनां नवी जावं दी, तुमची जिणेचें रुपांतर जावं दी. आमची जिणेचें रुपांतर जावचें जाल्यार कितले भागी आमी. देव आमच्या मुखार हर एकल्या मुखार एक टेस्ट दवरता, टेस्ट परीक्षा दवरता. आमच्या मुखार तो एक सवाल दवरता, अशें कर तशें कर नाका म्हूण सांगता. म्हाका म्हज्या आबा सांग व्हडली म्हायती मसर जाता. खंयच्या आबा अशें आनी खंयच्या व्हडली मावशेन उलयता आदाम आनी एवे. आदाम आनी एवेक देवान एक मात्र कायदो दिलो. पळय पळय म्हणटात कितें म्हणटात एक मात्र कायदो. जेनेसिस चॅप्टर 2:17 कोणी मेळ्ळा वाशीत कुडले जेनेसिस 2:17. पूण बऱ्या वायटाची समजणी दिता त्या वृक्षाचे फळ मात तुवें खावंक नजो, तें केल्ल्या दिसा तूं खरेंच मरतलोय. या करुकाचे फळ तुवें खावंक नजो, तें केल्ल्या दिसा तूं मरतलो. हांव फाटल्या दिसांनी ह्या म्हाका एक संवय एका माध्यमांत येवची बायबल स्टडी करी ताका घेवन आयकुची स्टडी करची. आज आखे जाल्यार प्रकार लेविटिकस चॅप्टर 27 आज टुडे इट वाज लास्ट 27th चॅप्टर आखे जालो. त्या लेविटिकस ह्या ज्या कांडांनी ह्या कांड ह्या बुकांत आमी सुरू जावन आखे पर्यंत 27 अध्यायांनी देवान दिले कायदे पळोवचे जाल्यार नियमां पळोवचे जाल्यार तशें कर अशें कर तें वच हांगा वच कितें पुरो आसा आमी आटापूंक आमी सकना. त्या खातीर सांगलें म्हाका आदाम आनी एवेचो तांकां हे कायदे नातेले, तांकां एक मात कायदो आसलो त्या रुखाचें फळ तुवें खावंक नजो. ताणें केलें आपाय आमकां सगळ्यांक कायदो. पूण ताच्या उपरांत कितले कायदे सगळे पळयत पुस्तकांत थोडे लेखिल्ले आसा कितलेशे हजार कायदे आसात देवाच्या उतरांत आमकां कळीत करता. देवा गरजा जावं दी सगळे कायदे पाळले थंय ताणें आमकां दवरला देखून आमकां आतां नीतिवंत या अपराधी म्हणणे फायसल ना. Now therefore one man in Christ Jesus is a new creation. All things are gone. Behold, everything has become new. कशें म्हणल्यार ते जियेता तो एक नवी रचना परनी सृष्टी गेली नवी सृष्टी प्रारंभ जाली देवाची उतर आमकां सांगता. आज आमी वाचिल्ल्या ह्या सवाला विशीं तुमी सुद्दां आमी ध्यान करून घेत आसतना पयलें सत्य हांव तुमचे मुखार दवरूंक आशेता. Our life on earth is a test. आमी संवसारांत जिवनचें आमचें जिवीत ती परीक्षा जावन आसा, टेस्ट जावन आसा. देव आमकां पळोवयत आसा हर एक फावटी आमी कितें करता खंय वयता कितें चिंतता कितें उलयता कितें उलयचें जाल्यार उलयना देव पळोवनूच आसा. सकाळीं पळयता थोडीं भुरगीं आळो सुरू जाता आसतना मोबायल पळयतालीं ताका भावाक तें पळोवन समाधान जावना ताणें सांगलें मोबायल भितर दवर म्हणलें गूड सारकें न्ही आसलें भुरग्यांक सांगलें. भुरगीं जर सारकें न्ही आसलें वाड्यार सारकें न्ही आसलें ती करता जाल्यार ती सामकी जबाबदारी वडिलांची ती जावन आसा. आमी सांगचें न्ही देखून तशेंच
आज देवान आमकां त्याच्या उतरान दिले पुरा कायदे आमी मतीन दवरता जाल्यार या देवा सोत मग कसले आपल्या आमी उडाव करता जाल्यार those who are led by the spirit of God they are the sons of God जाणके देवा सोत मुसलमान वर्ता ती देवाची मुलगी देवा सोत मग मुसलमान वर्ता जाल्यार खंयच्या संदर्भारी आमी देवाच्या कायद्याक देवाच्या कुशेक विरोध आमकां चलोवन वरिना हर एका घडये आमी देवाची खुशी करच्याक देवाक महिमा दिवची जिवीत जिवच्याक पवित्र आमकां सहाय करता देखून देवाक महिमा जावं कितले भाग्यान आज देवान आमच्या जिवितांत दिल्ली आशीर्वादां कितली ती वर्ती कितली ती मग विशेष आमी हाडटाक जायना तर आज थोडे शब्द हांव सांगता आसतना त्या विशयी रेफरन्स करून आमी आसतना जस्ट एक देव आमकां पळयता म्हळ्यार देव आमची परीक्षा करता कळ्ळें एक शब्द सांगता आसतना तुमी सांगितले सांगता गॉड इज कन्सर्न अबाउट आवर कॅरेक्टर आमच्या नृत्याविशयी कॅरेक्टर आमच्या चिन्हाविशयी आमच्या उतराविशयी आमच्या करण्याविशयी देव निरंतर तो पळयत आसा गॉड इज कन्सर्न अबाउट आवर फेथ आमच्या भावार्थाविशयी तेकडे आमकां तर सांगता भावार्थाच्या म्हणजे विधेयपणाच्या भावार्थ म्हळ्यार विधेयपण केवळ तुम्ही भावार्थ आसा म्हणून हांव सांगता तर देवाच्या उतराक हर एका दिसा हर एका संदर्भार विधेय जावची जबाबदारी म्हाका आसा यू विल नो द ट्रुथ and truth will set you free तुम्ही सत्य जाणून घेतल्यात आणि सत्य तुमकां सुटका दितले आणि सत्य सांगता लव मग कशा काही मग सगळ्या तुझ्या काळजान सगळ्या तुझ्या शक्तीन सगळ्या तुझ्या मनान तुझ्या देवाचो मोग कर जॉन 14:15 तुम्ही जर ते म्हजो मोग करता जाल्यार म्हजे उपादेश पाळटले तर देवाचो मोग करचो कितें आमकां देवाचे उतर कळीत करता तशेंच त्या कायद्याक सेट जाल्लो आनी एक कायदो आसा म्हणजे जो आमकां तुझ्या भावाचो तुझ्या पेल्याचो मोग कर तर आमी कशें मोग करता म्हणल्यार आमी समजून काडून गरजेची आनी एक शब्द आसा इंटेग्रिटी सबार अशें मागीर घेता इज ए मॅन ऑफ इंटेग्रिटी तो म्हाका तो समान कोंकणी शब्द कितें ह्या कन्नड शब्द कळलो तो एक एकीनपण असो तो मनीस सांगलें उतर तो पाळटा ताका कितलें लॉस जाल्यार तो ते उतर पाळून तो मुखार सरता मॅन ऑफ इंटेग्रिटी आसा तितून ना सबार म्हणटा तो वी आर ट्रस्टिंग देम ताणें म्हाका सांगलां हो तुका 10,000 रुपये दिता आय विल अरेंज फॉर इट अती येती हांवें त्या दिसा तेच्या घरा वचून अय्यो वय सांगलें देव हांवें पूण म्हाका उडासुत्ती ना हांवें सांगलें उडासुत्ती ना आमची पुलिस यादी आमी सांगता येता म्हणटा पूण वचूंक आमकां उडास ना आमी दिता म्हणटा पूण दिवंक आमकां उडास ना आमी करता म्हणटा पूण आमी करूंक सलवता तसले मनीस सबारपणी आमी सबारपणी जाता पूण देवाचें म्हणटा तुमचे वयरसून तुमी 17 जोड दवरा आमी 17 आसा जाय म्हूण देवाची खुशी जावन आसा देखून कशें आमच्या इंटेग्रिटी विशयी सांगलेल्या उतरा विशयी आमी चिंच्या चिंतना विशयी आमी करता त्या कामा विशयी देवाचे उतर आमकां सांगता काळोखाच्या निष्फळ कामांनी तुम्ही हात घालून पाहिजे नाही बदला तसल्या कामाचेर तुम्ही निश्चय उसारा तुम्ही करचे नाही हैरान करून तुम्ही प्रोत्साह करचे नाही तर आम्ही कशी जियेता म्हणल्यार समजून काडूचे गरजेचे तशेंच अंतर शब्द देवाचे उतर आमकां सांगता बायबलान सबार ट्रायल्स नाना तरेचे कश्ट जाकोब आमकां सांगता नाना तरेचे कश्ट तुमचेर येताना ते केवळ बाग म्हणून तुमी लेखीचे नाना तांचे कश्ट आयले हो म्हणजे बाग हो म्हाका ही परीक्षा आयली की म्हाका एक बाग तर म्हाका ह्या दिसाच्या SSLC भुरग्यां विशीं जेन्ना नुस्तें मसोड जाता आज चड मसालो कापलेस कित्याक म्हणसर आमच्या काळार 100 आर्मी मास्टरचे सब्जेक्ट तो विषय इतना दिल्लो एक मिनिटात अय्यो आमच्या काळार नातेलेच नातेले ऑफकोर्स आम्ही त्या वर्गाचे नाही आमची माइंड दुसरे डिस्ट्रॅक्ट झाली पण तो सब्जेक्टच नातेलो कोणाय की 6 मेन आम्ही ऐकूंक ना इम्पॉसिबल आसलें पूण आतां एक लिंगी दोगांकी कितली भुरगीं
625 625 टीव्ही जाऊन पळयता न्हू गम सुट्टा इतली हुशार आमी भुरगीं एक डॉट फेल जावन डॉट काही बिंदू घालचे तेही फेल जावन या काही क्वेश्चन मार्क करून का तेंका तेही मिस जावन ना तर 625 मार्क्स तांकां मेळटा जाल्यार तेंची ब्रेन कितली काम केल्या त्या वगर घालता हांव फाटल्या शिकून पडलो हांवें खूब मामीक एकल्या सांगलें तुका 90% मार्क्स मेळटे जाल्यार तुका इनाम दिता सांगून सोडलें हांवें तो खबर ओवर आसा रिजल्ट येयले म्हणजे कोण 92% म्हाका खंडीत हांवें ताका कितें इनाम दिवचें जाल्यार गंज ना या बेजार जायना पूण म्हाका खंय जापता या 92% एसएलसीन काडले की ग्लोरी बी टू गॉड प्रयत्न केले हर एकी साध्य आसा तर आज देव आशेता आमच्या जिवितांत कितले ट्रायल्स आमकां येतात टेम्पटेशन्स आमकां येतात देवाचें उतर आमकां सांगता रिफायनिंग लायक द गोल्ड या सिल्वर कशें भांगार त्या उज्याच्या आगत्यान घालून नितळ करतात तशें आमचें जिवीत नाना तरांच्या कश्टान वाळप जाता आसतना इट इज बीइंग रिफायन्ड ते जिवीत चड रुपांतर जाता तर नाना तरांचे कश्ट येताना ते केवल बाग म्हणून तुमी लेखीचे कश्ट आयल्यार आमी रोडून बसचे न्ही या पयस जावचे न्ही असले शब्द हांव बुकान वाचतलो असले शब्द ट्रायल्स टेम्पटेशन रिफायनिंग टेस्टिंग 200 कोटी बायबलान बरयल्यात देर आर 200 रेफरन्सेस अबाउट सच वर्ड्स तर आज आमच्या हर एकल्याच्या जिवितांत परीक्षा खंडीत आसा कष्ट आमकां खंडीत आसा ह्या कश्टा विशीं आमी भिवचे नाका या आमी फाटीं सरचे नाका आमी चड आमच्या सम्याक विश्वास रावया आमकां आपयला तो देव विश्वासी ताणें आमच्या जिविता विशीं केलां तें वर्तें योजन आमी ताचेर आमची दीस कसयता जाल्यार आमी कितले भागी आज जर तर आमी अब्राहम वशींची जाल्यार हॅट्स ऑफ नेचर पडटा आमकां खंडीत अब्राहमाक 100 वर्सां ताणें एक पूत दिलो देवान 100 वर्सां जाल्या उपरांत जल्मलो पूत आतां देव म्हणटा देव एक्सरेचे मिशनाचेर पळयता वरना अब्राहमाचे काळीज सोडून पुता थंय लक्ष वचून उरता आपणान ताण दोळे तितके पयस येता बहुशा देवाक भोगलें आसतलें आतां देवाक तें कन्फर्म करूंक जाय देवाक तें परीक्षा करूंक जाय देखून अब्राहमाक म्हणटा अब्राहम फाल्यां सकाळीं तुवें तुज्या पुताक आनी येतय आनी हांवें दाखोवचें त्या पर्वताक तुवें वचतय आनी थंय हांवें दाखोवच्या त्या जाग्यार तुज्या पुताक तुवें दुसरें कोणी जाल्यार त्या क्षण हात रेडी करता देवाक मारून पूण अब्राहमान तशें करूं ना अब्राहमान बायलेक सांगूं ना बायले पयशे सांगले जाल्यार म्हाका दिसता सारा रातीक बेड्डाक आनी हाच्या पांयाक टायट बांदून आनी उठून हाडले बरी सकाळी उठून हाडले बरी काही बांदून काही प्लॅन करती आली म्हणून एक आनी कदें नवे मेथड ती आली म्हणून तुमी अब्राहमान ताका सांगूं ना पुताक सांगूं ना तुका मोबायल पेटोवन वापर करता म्हणून पूण पुता लोक उठयले न्ही आमी कडेन वचूंक म्हणून आपण लांगडान ताच्या कांद्यार दिली या माथ्यार दिली घेवन गेलो पूण पुताक एक सवाल बाबा लांगडा आसा तुज्या हातान सोरया बायल पेटोवंक शेणी घेना कशें भोगलें ना पुरो अब्राहमान शेणी आनी दिली शेणी देव तालास कर दितलो पुताक ताच्या त्या आन्सराक पुताक तृप्ती जाली आनी गेलो आनी देवान पुताक शेळी तें तालास कर दिली म्हणून पळयलो तर देवाक अर्घ्यां जावन आज एक एकल्याच्या जिवितांत देवान केल्ले ते कायदे देवान दिली ती नियमां तांणी कशें पाळली म्हणलें आमी समजून काम घेता आदाम आनी येवची सुरवाती तर जेनेसीस चॅप्टर 17 आमी पळयता तशे उपरांत थोडे नांव हांव सांगता हांव तांचो विवर समजना पूण तांणी जोडले जैता खातीर देवाक अर्घ्यां जावन जोसेफ जाकोबाच्या 12 पुतां पैकी जोसेफ कसो तो जैतेवन जालो देवान ताचे ते जैताक सेजन कसो हुद्दो ताका दिलो ही म्हणटा हुद्दो जाल्यार आपल्या भावांक ताणें शिक्षण शिकयत ताका बूक शिकयता म्हणून सांगूं ना परिपूर्ण आनी युद्ध मुखार सरोना
पूण तसले आज धाकल्याक तुमकां आसा देखून देवाक अर्घ्यां जावं दी. रूथ आवशेन आमी आयकना रुथान कशें आपल्या सासूमांची ताणें सेवा केली. तूं खंय वयताय थंय हांव वयता. तूं खंयच्या देवाचें आराधन करताय त्या देवाचें हांव आराधन करता. इवन एस्तर भशेन तुमी जाणा एस्तेरान कशें देवाक विधेय जाल्यार आमी पळयता. तर आज आमच्या जिवितांत ती आज चड ह्या भक्तांची आमी साक्ष घेता जाल्यार तांणी केली कामां आमी करता जाल्यार ल्हान ल्हान संतींनी आमी विश्वासी रावता जाल्यार कितले भाग्य आमी. दानियेला भशेन देवाक अर्घ्यां जावं. दानियेलाच्या फ्रेंड्सा भशेन देवाक अर्घ्यां जावं. शाद्रक मेशक अबेदनेगो तांकां त्या उज्याच्या मदें घालें जाल्यार तांकां वत आसलें आमकां देव राखता. देवान राखण जाल्यार म्हणटी पूण आमी रायाच्या त्या कायद्याक आमी विधेय जावंक तयार ना म्हणे आनी दडसण केला. तशेंच आमकां सांगना तुमच्या कुडी सजू काडटल्याक येनाका. सगळे यमपणान घालून कोणा सकत आसा ते देवाक तुमी भियेया. फियर ऑफ द लॉर्ड इज द बिगिनिंग ऑफ द विजडम. तर देवाची भिरांत आमचे न्हय आसा जाल्यार ही भिरांत म्हणटा आसतना नेगेटिव्ह टायपाची भिरांत न्हय. द फियर ऑफ द लॉर्ड पॉझिटिव्ह. वय देव कितें म्हणून वळखुचें देवाचो मोग कितें म्हणून समजूचें ताका विधेय जावचें आमकां समर्पण दिवचें. कश्ट आयल्यार त्या कश्टान संतोश बरी जावचें ही बाग देवान आमकां दिना. देवाक अर्घ्यां जावं दी. तशेंच आनीक सबार जाणांक आमी पळयता हाव दे पास ऑन द टेस्ट. तांकां तांच्या मुखार आसले ते शर्तां या तांच्या मुखार आसले ते परीक्षा कशें तें जायते वळख जालें म्हणून आमी जाणा. जोबाच्या जिवितांतल्यान आमी पळयता जोबाक आयकलें एक खबर आयकता आसतना कितलें शॉक ताका जालो. जावन प्रो ताची सगळीं भुरगीं मेली. ताची आस्तबदी पुरा कोणे कोणे आपास येयलें पूण यू वर सक्सेसफुल इन दिस टेस्टिंग. ताचे त्या परीक्षेंत तूं जायते वळख जालो तें आमी पळयता. तर आमच्या जिवितांत जर तर आमी हांगासली हरियेकली इन्क्लुडिंग सिल्वेस्टर लोबो आमी जर तर जायते वळख जाल्ले जाल्यार मँगलोर खंडीत आतां आसले बरें आसचें ना. आसतें ना. मँगलोर कोडयेचें शहर आतां आसलें बरें आसूंक साद नासलें. सवार पुणी आमी भियेल्या. सवार पुणी आमी सलवल्या. सवार पुणी आमी फाटीं सरल्या. सवार पुणी आमी साक्ष जावच्यांत आमी देख काडून घेवना. या कोणाक आमी ताचो मोग करीत करचे तांकां मोग करच्याक आमी स्टेप्स काडून घेवना. तर आमी आमची समी परीक्षा करया. आज चड देवाचें उतर आमचें कॅरेक्टर कितें घेवन आमकां दाखयता. देवाचें उतर 800 भाशेन आमकां कळीत करता. देखून देवाचें उतर आयकल्यार मात्र पावना त्या उतरा प्रमाणे तुमी करी जाय. कोण उतर आयकून त्या प्रमाणे करिना तो 800 आपणे सारकें पळयतले मनशा भाशेन आपणे सारकें तो पळयता आनी सतत रावता आनी आपूण कसो दिसता म्हणून तो घडयेक विसरता. तर आज आमच्या जिवितांत चड आमी जायते वळख जावच्याक देवाक महिमा दिवची जिवच्याक देवान आमकां आपयना. कित्याक आमी आतां आज आमची न्हय आमी ताची ताणें आमकां मोलाक घेतला. ताच्या रक्ताक ताणें आमकां मोलाक घेतला. आमच्या खऱ्या भक्तेक कितें गरज आसा तें हर एक ताणें आमकां दिलां. ताणें आमकां दिलां देखून देवाक अर्घ्यां जावं दी. तर तशेंच देव आमचे लागीं उलयता. देव आमकां निरंतर पळयत आसा. देव आमची जिवीत आमच्या जिवितांत आमी कितें करता म्हणल्यार अशें देव चड ताच्या बुकांत तो बरयत आसा म्हणल्यार उगडास दवरया. तर ह्या संवसारांत विविध वर्गाचे लोक अशे आमी पळयता. थोडे मनीस आसात हांवें आतां SLCच्या भुरग्यांचे विशयी सांगता आसतना SLC परीक्षेक कितलेशे लाखां गांठल्यान भुरगीं एपियर जाल्यात म्हणना. ह्या सगळ्या भुरग्यांची नांवां पेपरार येवनात. सगळ्या भुरग्यांची नांवां टीव्हींत आमी पळोवनात कडेन मागली. तर कित्याक there are some people who are teachable or they are alert. हर एक ते सत्र आसतात टीचेबल म्हळ्यार आमी शिकूंक तयार आसा. आमकां शिकूंक जाय म्हणची आशा पूण तितली आशा सगळ्यांच्या मतीन ना. देखून आमी एक पयले सांगली आमी सवार फुडें हांवें क्लास ना सवारची जिवीत ಎಲ್ಲ ಹೊಟ್ಟೆಗಾಗಿ ಗೇನು ಬಟ್ಟೆಗಾಗಿ ಅದು ಮಸ್ತ್ लोक कालच्या पोटाच्या खाना खातीर मात्र या त्यांच्या वस्त्र खातीर त्यांचे इमिडिएट गरजा खातीर मात्र चिंता. पूण आमकां देवान सांगला सीकी first the kingdom of God and his righteousness and all the things will be added unto you. So there are some people who are teachable, some people who are unteachable. तांकां कोण कशें सांगल्यार बदलून काडूंक ते तयार नात.
या रूपांतर जाऊन ते तयार राहते तसले देवी बलात्कार करीना देव आमकां आमचे इतल्या सोडटा पूण पळोवन ताचे मुखार वचून रावता आसतना आमचे जर तर कुरवान काय येना जाल्यार तिका ना जाल्यार फातर ना जाल्यार फातर म्हळ्यार मोलादीक वस्त्रांचे तर फातर ना जाल्यार लॉस कोणाक आमकां हर एकल्याक लॉस जावंक पावतलो आणि नेक्स्ट शब्द आसा कॉरिजिबल अँड इनकॉरिजिबल थोडे मनीस तांकां कोणे सांगल्यार संतोषान ते काणूक तयार जातात होय होय तुवें सांगल्यार तूं थँक्स होय हो म्हणजे सिंगींग जमा जावना न्ही थँक्यू बरोबर बरोबर क्षमा करून प्रयत्न करता या हांवें उलयलें चुकलें न्ही सॉरी हांवें तें लक्ष दिवना तांकां काय म्हणटा आमी आतां हांवें 150 रुपया गेले कॉरिजिबल अँड सारकें घर काण घेतल्याक तुजें कॉरिजिबल ताका कोणी ताची सूख दाखोवन दिवे सूख दाखोवन दिल्यार संतोषान तो काण घेता आनी थोडे मनीस इनकॉरिजिबल तांकां कोण सांगल्यार ते आयकोंक तयार ना तर देवाचें ते आयकोंक तयार ना तर देव कोण ताचे आयकता तांकां मात देव शिकयता कोण ताची काळीज धारून करता देव तांचे विशयी कांयच करूंक वचना देव बलात्कार करिना जीव जबरदस्ती करिना पूण जर तर आमी देवाची खुशी करून आमकां तें समर्पण दिता जाल्यार कितले भागी आमी तर देवाच्या भितर आमच्या काळजांत आमी जागून दवरता जाल्यार कितले भागी आमी God wants us to be successful. देव आशेता की आमी जैत देवान जायचे आमी चड आनी चड ताची खुशी करतली जायचे चड आनी चड ताका महिमा दिवचे जायचे देखून आज तशें करच्याक कितें जालें आमकां दिलां काय ग्रेस abundant grace म्हणटा आसतना थोडे मी आयकल्लें आसा कृपा आसा कितेंय कर ना ना तें abundant grace न्ही कितेंय करच्याक देवान तुजी कृपा या देव तुका कर देव सांगना abundant grace म्हणटा ताची खुशी करच्याक आमकां कितें कृपा गरज आसा ती कृपा देव हर एका दिसा आमकां दिवंक तो तयार आसा God supplies abundant grace for us to do his will ताची खुशी करच्याक तो आमकां चड आनी चड ताची कृपा दाखयता कोणी कोरिंथ्यांक बरयल्ल्या पत्रांत पयल्या पत्राचे 10व्या अध्यायात 12 आनी 13 वचन वाचा आपण कोरिंथ्यांक बरयल्लें पयलें पत्र 10वा अध्याय 12वें आनी 13वें वचन त्यापासून जो कोण आपण गट उबो आसा म्हूण लेखता तो आपण कोणान अशें सत्र येऊ मनुष्याच्यान जैत करूंक जायना तसली ताळणी तुमकां येदोळ येवंक ना देव विश्वासी तो आमकां तांकी वरती ताळणी येवंक सोडिचो ना ताळणी आयलेल्या वेळार तिचे जैत व्हरप उपाय आनी तीर रावोंक तो गटाय दिता तो गटाय दिता तो कृपा दिता तो ताचो हात आमचेर दवरता तो आमकां वाट दाखयता आनी ताची कृपा आमचे ते जाल्यार आय कॅन डू ऑल थिंग्स थ्रू क्रायस्ट हू स्ट्रेंथनस मी पॉल सांगता आमकां म्हाका बळ दितेल्या क्रिस्तांत थंय या क्रिस्तांत हांवें सर संती हांव करूंक आज देव पक्षपात करिना पावलाक मात्र तो कृपा दिवचो देव न्ही देव हर एका मनशाक कृपा दिवचो पूण ताची कृपा हांवें व्यक्त करून घेवंक नसो देवात हांव तुमी घेतल्या ती कृपा तुमी व्यक्त करून घेनाकात आमकां देवान कितली आशिर्वादां दिल्यात ती आमी कशी ताचे महिमे खातीर उपयोग करता म्हणलें आमी समजून आमी प्रयत्न आमी करया देखून आज देवान आमच्या एक एकल्या खातीर एक एक कुरो तयार केला बहुशा एक एका दिसा तें काम सुरू केलां देवान खंयचें काम म्हळ्यार कुरो तयार करचें काम हर एका दिसा आमच्या कुरोवाक तो एक एक तीक बसून आमच्या मुखार अवकाश दवरता तो अवकाश बऱ्या तरेन उपयोग करता आसतना तो एक तीक वस्त्राचें घाला मानकांक म्हणजे मागोचो ना पूण एक तीक तो घालता तर ताणें आमच्या खातीर एक तयार केलो तो कुरो कितें म्हणजे मुळार दवरता जाल्यार आनी जेजू बरी आमी जायते म्हण बापाची खुशी ते आमी समजता जाल्यार आमी कितले भागी पूण जाकोबाचें पत्र पयलो अध्याय 12 वचन आसा आपण जेम्स 1:12 कष्टाच्या वेळी दृढ रावता तो मनीस बगीस जाई ताची वरुणी जाताच आपलो मोग करतेल्या देवान बसयलो जिविताचो मुकुट तो जडतलो कष्टाच्या वेळार कोण दृढ रावता तो मनीस भागी ताची बारवणी जाताना ताची परीक्षा जाताना देवान तयार केलो तो मुकुट या तो कुरो या आनी कितें आमी घेतल्या तर आमी उडास दवरया आवर लायफ ऑन अर्थ इज अ लायफ ऑफ टेस्ट हर एका दिसा टेस्ट तर नेमकूच ना
थोड्या मनशांक पळोवन आमी हसल्यार वळख आसून ती वळख ना नव्हती मनशांनी कशें पळय रिएक्शन करिये रेस्पॉन्ड करिये हसले आमी कोणाक पळोवन हसताना तुम्ही रेस्पॉन्ड करिये कोणी ते फाटी हसो दिवंक चक्कड दिवंक थोडे आमी न्यू लायफाची वतात ती न्यू लायफाची न्ही जाल्यार आमी तांकां पळोवन हसल्यार ती कितें करतात कितें बडी म्हणजे सारकें आमी पळयलां आमी अनुभव केला रिएक्शन इज नॉट द सेम सगळ्यांची प्रतिक्रिया एकच नाही देखून आमी जाणा जाय ते आमकां देवान दिल्ल्या त्या वेळा आयुश्यांत आमी कशें लॅक दिता देवाचें उदाहरण घेवं सबार संख्या आमकां कळीत करता पयले सदां सांगलें आवर लायफ इज अ टेस्ट दुसरी सांगता म्हणटा आवर लायफ ऑन अर्थ इज अ ट्रस्ट म्हळें बरोबर सांगलें न्यू लायफ फेलोशिप इज अ ट्रस्ट म्हणतो आमी जाल्यार नुस्तें ट्रस्ट आसा थोडे बरी कामां करच्याक ट्रस्ट करतात म्हळ्यार रेजिस्टर करतात ते रेजिस्टर केल्या उपरांत तांणी जावं लोक तांणी लिवंती घेवन तांणी कशें ती कस करताय तांणी सरकाराक लायक दिवचें या लायक दाखयचें आनी तांणी बऱ्या उद्देशाक खंयच्या उद्देशा खातीर तें ट्रस्ट आसा काय ना त्या उद्देशा खातीर तांणी खर्च करचें तशें देवान आज आमचेर पातयेन दवरल्या आनी आमकां ताणें एक काम दिलां एक काम आमकां देवान दिल्लो वेळ तुमकां आसा तो वेळ जाता तितल्या बऱ्या तरेन करून सार्थक करा खोटे दीस ये तुम्ही मध्य प्रश्न बरी संसारान अति मोलादीक वस्त म्हळ्यार वेळ म्हणना एका रोग पयशे करतलो मनीस ताणें म्हणलें म्हाका 1 घंटो आसतलो जाल्यार हांव 5 जाणांक क्लायंटाक मेळटालो वकील आसतलो 5 जाणांक क्लायंटाक मेळटालो एक एकल्या सांगता हांव 50,000 काणी घेतलो एका घंट्यान कितले जाले थोड्या वकिलान जस्ट वचून मेळ्ळो तांणी आमचे फायल उक्ते करीत जाल्यार तांची डिमांड आसा इतले लाख पयले दर या थोडे दाक्तेरी आसा थोडे दाक्तेऱ्यान पळयचे जाल्यार थोडे पेपर प्लीज वाचता थोडे मुस्तुग्रेस्त मनीस तांकां जाल्यार व्हडली प्रॉब्लेम या लिपिड आनी तांकां ट्रीट करून एकलोच दाक्तेर आसा तो युएसएंत आसा आनी तो युएसएंत आसच्या दाक्तेराक आपण हाडचे जाल्यार कितलेशे करोड आनी ते रेडी आसा म्हणजे पयशा आनी ताणें ताचे फ्लायट आनी ताची फीस 50 करोड ताणें येवन ट्रीट केले आनी ताणें ट्रीट केल्यार 100% सक्सेस जाल्यार दाक्तेर आसा जाल्यार वकील आसा जाल्यार मनीस आसा जाल्यार आज आमच्या वकिलाचें मोल कितलें कोणी जाते फ्री मोल दिवंक काय आसा तुवें तुका ताका दिसते तेन्ना तो तुजे तुज्या पक्षान तो हें करता बापाचो मुखार तो वकालत करता बापा हाणें म्हजेर बाबार्थ दवरलेलो ताणें कालवारीचें म्हजें बलिदान ताचे खातीर म्हूण ताणें ओपून गेलें देखून बापा आतां ताका तूं सरकार ओके वकील बायबल सांगता ही इज आवर एडवोकेट तो आमचो वकील आनी तो आमच्या कितें विनंती करता तर कितले भागी आमच्या वकिलाचें मोल चड की संवसाराच्या वकिलाचें मोल चड आमच्या वकिलाचें मोल चड गिव युअरसेल्फ टोटली टू द सर्विस ऑफ द लॉर्ड ते चड मोल तुजे लागीं अशे 10,000 10 लाख 10 करोड पयशे दी न्ही तुका तूं देवाक समर्पण दी आनी मुखार तूं तुजो नाही यू आर नॉट युअर ओन यू आर परचेस्ड विथ ए प्राइस तुका वर्थ मोल दी मोल घेतला देखून तुमच्या कुडीन देवाक महिमा दिया सभापती इज्जत आनी समजून काम घेवचें सर्वांनी देखून देवाचो मोग करतल्याक देवाची खुशी करतल्याक देवाक समर्पण दितल्याक नथिंग कॅन सेपरेट अस फ्रॉम द लव ऑफ गॉड असं बार जाणांनी व्हडलो हुद्दो आसलो हुद्दो म्हळ्यार काम आसलें तें काम सोडून तांणी देवाची सेवा करची आमी प्रयत्न तांचें आज ते बदेक मागड्यांचें कितें प्रास जालें कितल्यो साक्षी सांगेत हांवें आयकल्यो साक्षी संवसाराचे साक्षी मेळूंक आमी सकाना ह्या पुरा साक्षांक ते देवाक गारगार जावन तुमच्या कुडीचो जीव काडलेल्यार तुम्ही भियेनाका कूड आनी आत्मा
दोन्ही नाश करू शकत असलेल्या देवाक तुम्ही येया. तर आम्ही कितली आमच्या देवाची सेवा करच्या आम्ही आमकां समर्पण दिला म्हणल्यार आवर टाइम कशें आमी खर्च करता देवाच्या महिमे खातीर आमचो वेळ करता म्हणल्यार कितले बागी. आवर एनर्जी देवान आमकां दिली समर्थी कशें आमी खर्च करता. तुमकां आसा तो वेळ मात न्ही, तुमकां अशी एनर्जी. आतां आमकां काम करूंक जाता म्हातारे जाल्या उपरांत हात पाय पडल्या उपरांत कोटशा गेल्या उपरांत मागीर कामां करूंक जायना. हांव जिंकचे हांव मार्केट चलोवन येतालो वाटेर एक बोट लागली, सडन गाडी गेली ती बोट फुटली. म्हाका हें जबाबदारी आहा व्हेरी गुड. हांवें तें कान उडोवचे कडेन दोरचे कडेन दवरल्यार कोणाचे पाय ताका लागून ताका गायड. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आमकां अशी एक सिंपल जबाबदारी. काही जावं एक मनजा दिवशी काल्या इवन मनजा दिवशी आज टीव्ही प्रस्तुताच्या विशयी आमकां मात एक माहीत पळयता. काही सुने कांटयेच्या बोल्या शिरकालो हेल्प करी येती काही कान खतम रे. इट डिपेंड्स ऑन मायंड. आमची मौत कशी सांगता. तर तशें एकलो मनीस पडला गाडयेर पडला उगडासा 20 वर्सां पयलीं. हांव सायकलार हांव लेक्चर पडलो आमच्या पयलीं हांव एका संस्थान काम करतालो. सायकल दिल्ली आमकां सगळ्यांनी घराघरांनी येवच्या तर हांव सायकलार येता म्हणजे सायकलार लोड या तर सायकलार येतना एकलो मनीस पडून आलो. एक गाडी मारून ताका आमच्या शेजार पडून आलो. हांवें आतां काल करचें म्हणून मागीर सायकल मुखार दवरलें आनी त्या मनशाक तितल्यान एक टेम्पो आयलो. त्या टेम्पार घालून धाकटेर अशें ताका व्हेलें. धाकटेरान ताका ट्रीट केलें. मागीर तो मनीस तो एक आचार्य आमच्या घरा मागीर कामां करून गेलो. हरीकपणी हांव येत आसतना तो सायकलार देवन नमस्कार बोलले. कित्याक ताच्या जिवितांत जाल्ले तें घडीत हांवें ताका धाकटेर अशें मागून ताका चड ताका ट्रिटमेंट गरज जाली. वेल्लो हॉस्पिटल हाडून तें ताच्या मदींत आमी तें विसरूंक जायना. तर आमी तशेंच आमी खंयच्याय एका मनशाक हेल्प करता जाल्यार तो मनीस मरता म्हणसर विसरना. आमकां कोणें हेल्प केला जाल्यार मरता म्हणसर आमी विसरूंक नजो. कितले संगती आज आमी उडास करचे. सो देवान आमकां दिली एनर्जी. देवान आमकां दिली इंटेलिजन्स. सगळ्यांक सेम इंटेलिजन्स ना जावंक. हांवें एवढं सांगलें आतांच्या भुरग्यांक 100 या आरंभीक पद्दत आनी आरंभीक पद्दत म्हळ्यार तांची ब्रेन चड आमची ब्रेन उणें म्हणचो उद्देश म्हज्या फुडें सांगलें समाळ आमच्या शिकपाच्या दिसांनी आमी सदांच जावन बुकां सांगात वेळ खर्च करच्या बदल्याक आंब्या रुपयाच्या मनांत आमी वेळ खर्च करतले. आंब्या रुपयाच्या मनांत आनी काजूच्या रुपया मनांत आमी वेळ खर्च करतले. कित्याक त्या खातीर आमकां आरंभीक पद्दत मार्क्स काडून आमकां तितले मार्क्स आमकां मेळना. आतां जाल्यार गोश्ट सिस्टम चेंज जावना पूण आज भुरग्यांची लक्ष चड जाली आमी पळयता. हो मेडिकलाक इंजिनियरिंगाक तुजे चड मार्क्स जायचे म्हणून आवय बापूय अशें मोटिवेट करतात की प्रेज गॉड. पूण आमच्या टायमार मोटिवेट करचें सोडया आमकां त्या विशीं लक्ष दिवची कोण नासलेली म्हणून त्या आमकां ताचे विशीं इम्पॉर्टन्स गोंयच नासलें. पूण आज आमकां ताचेर चड इम्पॉर्टन्स काडना देखून सदां तुमी पयलें देवाचें रात आनी ताची खुशी उरल्यो चड संगती तुमकां मेळटा. आज देवाचें उतर आमी आयकत आसतना जर तर देवाच्या राजाक आमी पयलो जागो दिता जाल्यार देवाच्या उतराक आमी पयलीं लक्ष दिता जाल्यार कितले बागी आमी. तर कितले आमी चड ताची खुशी करताय. देवान आमकां तेंची ऑपॉर्च्युनिटीज हर एक मनशाक ऑपॉर्च्युनिटीज मेळनात अवकाश मेळनात पूण आमकां मेळचे सर अवकाशा खातीर देवाक अर्गांत. देवान आमच्या जिवितांत स्थापीत केल्ल्या सर रिलेशनशिपा खातीर रिलेशनशिप म्हळ्यार एकामेकाक संपर्क मेळचो. एकामेकांच्या संबंधांत आमी येवचे. कशें आमी तें डिवेलप करूंक जाता ते संबंध म्हणटा आसतना रिलेशनशीप म्हणटा खाली बिलिवर माणसाचें म्हणना अनवळखी जर या आनी कोणी तांकां जर तर कोणाक एकल्या हेल्प करून आमकां अवकाश मेळटा जाल्यार हांव चिंतलो फाटल्या दिसांनी आमच्या घरा मुखार एक ड्रायनेजीचें मस्त काम जातालें. तातूंत म्हाका एक अवकाश मेळ्ळो. अवकाश म्हळ्यार आनी कोणाच्या फायद्या खातीर न्ही. आमच्या घरा कांपण आसले चड गरज नासले फादर पुरो न्हू तांचे त्या कणीक मेळूंक आनी म्हाका जमा करूंक म्हाका अवकाश मेळ्ळो. सो इट्स ऑपॉर्च्युनिटी. ऑफकोर्स म्हजो फायदोय येता न्हू पूण सांगता ज्या जाणांक उपकाराक पडचें आसा
तर तुमकां आसा तो हर एक अवकाश ताच्या महिमे खातीर तुम्ही उपयोग करा. तर आमचे आतां शहरी रिसोर्सेस कितले रिसोर्सेस देवान आमकां दिल्या ते रिसोर्सेस आमी सारके रितीन उपयोग करता जाल्यार कितले भागी आमी. जर तर आमच्या भोंवतणी असल्या मनशांक खंयच्याय संदर्भात आमी कुमक करूंक तयार आसूं जाल्यार आमी कितले भागी. देवाचे उदाहरण आमी सांगता सगळो संसार तो देवाचो जावन आसा. हांवें देवाच्या उतरांत हो एक सब्जेक्ट हांवें स्टडी केली जाल्यार द अर्थ बिलॉंग्स टू द लॉर्ड. Psalm 24:1 वाचा. कीर्तन 24:1. सर्वेस्पराचे अधीन आसा पृथ्वी आनी तातूं आसा ते सगळे. संसार आनी तातूं वस्ती करता ती सगळी. सर्वेस्पराचे अधीन आसा. या देवाचे उदाहरण सांगता द हेवन्स बिलॉंग टू मी, द अर्थ बिलॉंग टू मी. वेर यू आर गोइंग टू. देव सवाल करता तुम्ही म्हणजे कितें एक घर बांदूंक का म्हणजे प्रयत्न घर बांदूंक ते सृष्टी बरोबर मस्त आसा देवा घर घालून दी पूण देव विचारता द हेवन्स बिलॉंग्स टू मी, द अर्थ बिलॉंग्स टू मी. तर आज त्या देवाची अर्थ देवाचो आकाश देवाचो सगळो संसार आमी आनी ताका आमी लॅक्टींग कसा मुडास धरतना कितल्या भागी आमी. सो वी आर आन्सरेबल फॉर एवरीथिंग. आमकां मेळचो हर एक संदर्भ ताच्या महिमे खातीर आमी उपयोग करता जाल्यार कोणी 1 Corinthians 4:7 वाचा. कोरिंथीयांक बरयले पयले पत्र 7वें वचन. तुझ्याकडे तुझ्या जनात तुझ्या समोर किती आसा आणि तुवें तें घरात घेताय वय जाल्यार तुझ्या समोर बरी तूं वाडाय उडयता. तुवें हेरान जावन तें घेतनाय जाल्यार ते तुजेच समळे बरी बाडाय उडयताय कित्याक. रिपीट करता. हांवें आज बस्ती करची घर ते म्हजें न्हय म्हणलें म्हाका 100% गोत आसा. या म्हाका हेय गोत आसा की मोर दॅन इट बिलॉंग्स टू द ओनर्स ही बिलॉंग्स टू माय डॅडी इन हेवन. तर आज हांवें मस्तीकडच्या त्या घरांत ह्या मस्तीकडच्या प्रदेशांत हांगा मात न्ही खंयच्या सुवातेर हेजे पयलीं हांवें सांगलां एका सुवातेर हांव आसतना हांव तें घर सोडटा म्हणल्यार इमिडिएटली त्या घरची ओनर रडली जोर खूब पेडी म्हूण सांगलें. तर कित्याक हे सद म्हाका कळना हांवें खंय आसल्यार दॅट प्रॉपर्टी बिलॉंग्स टू माय डॅडी. ती आस्त म्हज्या बापाची सर्गीच्या बापाची. तर त्या प्रमाणे आमी जियेता जाल्यार हर एक घडी आय एम आन्सरेबल टू माय गॉड. म्हणजे देवाक हांवें लायक दिवंक आसता म्हणल्यार हांव उडास दवरताले कितलो भागी हांव आनी त्या प्रमाणे हांव करता जाल्यार तशी खुशी करच्या गांव म्हाका आतां समर्पण दिता जाल्यार आज देवाचे उतर आमकां सांगता आज देवान आदाम आनी एक ट्रस्टीज जावन अपॉयंट केले. ट्रस्ट हांवें पयलीं सांगलें ट्रस्टीज दे वर द ट्रस्टीज. तांणी कामां करूंक आसलीं कितें प्रकृती आसलें तें करूंक आसलीं. आज तशेंच आज संवसार आमी जियेतना पळयता कितलेशे एग्रीमेंट करतात. रेंट एग्रीमेंट, लीज एग्रीमेंट आनी केले डॉक्युमेंटेशन करतात. त्या डॉक्युमेंटेशन पुरो शर्तां आसात. तशेंच आज देवान म्हज्या लागीं एक शर्त केला तूं तुजो न्हय तूं म्हजो. कित्याक हांवें म्हज्या पुताच्या रक्तान तुका मोला घेतला. जियेतेले आनी ह्या फुडें आपणा पसत जियोनचें न्हय आमचे पसत मरून जिवन जाल्यार सम्या खातीर जिये देखीन तो आमच्या खातीर मेला. ही उतरां आमी समजून काडून त्या उतराक आमी विधेय जाता जाल्यार द ग्लोरी बी टू आवर गॉड. हर एक आमच्या देवाक महिमा जाता म्हणल्यार आमी खंडीत जाना. देखून एज गॉड्स पीपल we are to be responsible. देवाचो लोक जावन आमी चड जबाबदारी आसच्या देवान आमकां आपयला. आमी कोरिंथीयांक बरयल्या आनी उदाहरण अशें 1 Corinthians 4:2 अशें 1 Corinthians जर 4:2. एकल्याक कारपारपण दिसय तर तो विश्वासी मनीस जावंक जाय. एकल्याक कारभारपण दिसय जाल्यार तो विश्वासी मनीस जावंक जाय. कोणाक आमी कारभारपण दिता ह्या जबाबदारी दिता तो विश्वासी की whether he is a faithful man ते आमी समजून काडूंक जाय. तशें जाल्यार मात आमी दिता. तशेंच सबार आमी पळयता घरां भाड्याक दिता आसतना मनीस इगड पॅरामिटर्स पळयतात. कोणी मुस्लिमाच्यांनी इश्ट बाडीगे 10,000 रुपये ना 20,000 ಕೊಡ್ತೇನೆ. पूण ती कितें म्हणटात मी थोडी 20,000 तक्षण दिवंक तयार आसात
पूण 4 दिसांनी तें काम सुरू करतात गुता तुमकां थोड्या प्रकारांनी काम करतात ते रिकामे जाल्यार मागीर घर भाड्या दिल्याक येवन होमा करतात तरी कामां जातात पूण आज आमच्या जिवितांत आमी कोणा सांगात डिलिंग करता म्हणे आमी पयलींच जाणा आमची गरजेची विथ whom I am dealing, what type of man he is, तो कसलो मनीस म्हण आमी पळयचे देखून पुरुषाक करची गरजेची तुमचा देखून आता आमी वाचले न्ही 4:2 म्हणटा फर्स्ट Corinthians 4:2 जर एकल्या कारभार पण दिसय तो विश्वासी मनीस तो विश्वास ते मनीस जाय जाय देवान आज आमकां एक जबाबदारी दिल्या देवान आमच्या हातांत महिमेवन सुवार्थ दिल्या ती महिमेवन सुवार्थ आमी येवन कपाटान दवरूंक दिवना पूण ती सुवार्थ वचून प्रगट करून ताणें आमकां दिला आमच्या शक्तीन न्हय पवित्र आत्म्याच्या शक्तीन देखून आमकां ऍक्ट्स सांगता आमकां पवित्र आत्मा तुमचेर येता आसता तुमकां बॉल मेळटलें तुमी जेरुसलेमांत जुदेयांत समारियांत संवसाराच्या पंतान पंत पर्यंत तुमी म्हाका साक्ष जातले कितले बरी आमकां मेळ्ळे अवकाश आमी उडयल्या पूण भविश्य आमी उडयले हर एक अवकाश आमी देवाचे देवाक आमी लायक दिसे करतले पूण आमचे अवकाश आमी उडोवचे नाका सत्र हर एका संदर्भाचेर आमी देवान आमकां दिवचे ऑपॉर्च्युनिटीज त्याच्या महिमे खातीर उपयोग करच्याक आमी प्रयत्न आमी करीत मनी इज ए ग्रेट टेस्ट आमच्या हातांत पयशे मेळटा आसतना ते पयशे आमी कशे खर्च करता ते आमी देवाक लायक दिवंक आसता पयशे कितले आसल्यार नथींग रॉंग इन दॅट पूण त्या पयशा मारफत देवाक महिमा जाय आज कोणीय आमकां पयशाक मोलाक आनी साधना म्हण आमकां आमी जाणा जायचे तुका हांव 10 करोड दिता देवाच्या कुशेक विरोध जाल्ली कामां सरकाराच्या कायद्याक विरोध जाल्ली कामां करूंक कोणी आमकां प्रेरीत करता जाल्यार वी से नो फॉर दॅट कोणाक एकल्या दिवशी मार तुका 50 करोड रुपया दिता म्हळ्यार येस म्हणचे नो म्हणचे नो आज खंयचीं आमकां कामां करचीं जाल्यार काळोखाच्या निष्फळ कामां आनी तुमी हात घालूंक वचनाका तर कितले चड आमी देवान आमकां दिल्ल्या आपणाक पातळेचे जावन आमी जियेता ताका महिमा हाडटा तेंची जियेता म्हणे आमी आमची सुपरीक्षा करची गरजेची आतां एक ल्हान पॅसेज हांव वाचता देखून लुकाचो वांगेर 6 वादे 8व्या वचनांतल्यान 12व्या वचनाचेर वाचा Luke chapter 16 8 to 12 पण मेळली भाषा त्या आणि त्याच्या कारभारान क्षणेपणान आपले काम केल्ले खातीर धन्य ताका शाबासकी दिली कित्याक या संसाराचे मनीस आपणा तसले लागीं चलता आसतना उजवाडाच्या मनशापरास कितलेकी चड हुशार म्हणयेत देखून हांव तुमकां सांगता तुमचे संसारीक ग्रेसकाये मुखांतर तुमकांच इश्ट जोडून घेया ती तुमकां उपकार पडनातल्या वेळार तुमचे इश्ट तुमकां ससनाच्या बिडारान स्वागत करतले फडकिरी ग्रेस काय संसाराची ग्रेस काय नाश जावची ग्रेस काय या ग्रेस काय तुमचे नाश आवडी जाल्यार ताच्या मार्फत इश्ट जमो करा आमचे नेमशी एनर्जी आता आमचा एनर्जी असताना कोणा एकल्या हेल्प करताले बाबडा सुरिल्ल्या वर्सांनी कॉन्फरन्स गेल्ल्या वेळार बॉम्बे न्यू लायफाचे ते टेस्टिमनी आयकतले आमी थंय व्हडले व्हडले फ्लॅटांनी रावच्या मनशांक एकलो बिलिवर असल्यार तो पळयता जाल्यार एक बायल मनीस 2 हातांनी 2 बॅग हाडून घेवन कश्टांनी येता हो धांवता ती बिलिवर न्हय त्या फ्लॅटांत रावची हो धांवन वचून तिची बॅग हाडून घेवन तो तिच्या फ्लॅटान सेरी व्हरून दिवन तिका भितर सेट करून दिवन फाटी येता कारण तर ती जाता वळख काडल्यार आतां सारकी वळख जाता तूं अशें करून कारण कितें his faith, his conviction, his relationship to Jesus. देखून त्या मार्फत ताणें जेजू विशीं ताका सांगूंक अवकाश मेळटा तर आमकां मेळचे हर एक संदर्भ आमी देवाच्या महिमे खातीर उपयोग करता जाल्यार हर एक बरी कामां करूंक अवकाश मेळटा आसतना ताच्या मार्फत देवाक महिमा जाता जाल्यार आमी कितले बाकी तर आमकां मेळचे अवकाश आमी सरळ उपयोग करया फडकी ग्रेस काय आमी जमो करच्या की आपण घेवचे नाका बदल्यार खरी ग्रेस काय सर्गीची ग्रेस काय देवाक महिमा हाडटा ती ग्रेस काय जमो करून आमी प्रयत्न करया आनी एक भितर आमकां देवाचे संदेश लुकाचो म्हणजे 12:43 वाचा Luke chapter 12 verse 48
जर कोण शिक्षा फावो जावची तसली करणी करीत तरी ताका थोडेच मार पडटले कित्याक जाका सड दिला ताचे लागचे सड घेतले आणि जाका अधिक सड दिला ताचे लागचे अधिक सड पाटी विसारतले कोणाक चड दिला ताचे लागीं चड विसारतले तर आमकां इतली जमलो जानवाय दिल्या जमलो रिसोर्सीस दिल्यात आमी कशें उपयोग करता तें लायटींग कसा म्हणजे उडास दवरी आज कितलो वस्तलो जमलो करोड पयशे जमा करतात आनी दवरतात आनी थोडे पूण दवरतात म्हटल्यार आमी टीव्हीत पळयतले आमचे कडेन कितलेशे भांगार पूर्ण दवरले ते मेळ्ळे आनी सरकारान तें स्वाधीन केलें पळय आज आमचे लागीं कितेंय रिसोर्सीस आसा जाल्यार ते पूर्ण दवरच्याक न्हय जमा करच्याक न्हय इवन बँकान दवरच्याक न्हय म्हणजे दवरचे आमचे न्हय पण आमी कशें उपयोग करता म्हणल्यार आमी उडासात दवरची गरजेची तुमकां आसा तो वेळ आयज तो वेळ फाल्यां इल्लो आयज तो वेळ फाल्यां यूज करता म्हळ्यार आयज तो वेळ लॅप्स संजे 12 आमी न्हिदोंक येता लॅप्स मागीर आयज तो वेळ फाल्यां यूज करूंक जायना तर आमी कशें उपयोग करता म्हणल्यार उडास दवरया देखून कोणाक सडीत दिलां ताच्या लागचे सडीत विसरतले आनी एक सब्जेक्ट आनी एक मोठ्यान आखेर करता लाइफ इज अ टेम्पररी असाइनमेंट आमची जिवीत इज अ टेम्पररी असाइनमेंट देवा करतामध्ये पट्ट्याशांनी आमच्या शहरात एक सेवक आहेत 13 वर्सांच्या प्रायर आणि जेजू स्वीकार करून 8व्या क्लासीची शिकाप शिकाप वागेर कर मागीर तो प्रायव्हेट शिकला आसतलो आणि आता कितली प्रायर 20 वर्सां प्रायर या 20 वर्सांनी मावड आसा अशें हांवें 19 नेशन 18 nations he has visited or gone preaching the gospel इतल्या राष्ट्रांनी वचून ताणें स्वार्थ प्रगट केला देव तुझ्या मनपात काम करता देव प्राय सारेना शिकापी सारेना देव अवेलेबिलिटी सारेना देव सामुएलाक आपयतना सामुएलाक कितल्या प्रायर ल्हानशा प्रायर आवयचें दूद सोडलें आवय व्हरून ताका एली कशी या जागा सोडले तर आज देव तुझी प्रायोरिटी जाली म्हण सारना देव तूं तयार आसा एक म्हण सारता तर आज आमची प्रायोरिटी जावंक प्रायाचे कितें उपयोग करूंक शकता आनी उण्या प्रायाचे कितें उपयोग करूंक शकता देखून आमी आवर लायफ इज अ टेम्पररी असाइनमेंट आमकां शाश्वत हांगा जिवंक देवान आपणान आमी चड ताची खुशी करच्याक ताका महिमा दिवच्याक म्हाका समया म्हणटा तो एकलो सर्गीच्या राजाची गोसावी सर्गीच्या म्हणजे बापाची खुशी करता तर ताची खुशी करच्याक ताणें आमकां आपयला तर आमचें जिवीत कितें गी म्हणून आमकां देवाचें उतर आमकां सांगता कोणी आनी उतर आसा 1 Peter 2:24 पेद्रूचें पत्र पयलो अध्याय 24 वचन 1 Peter 1:24 पवित्र पुस्तक म्हणटा सगळ्या मनशाक काना बरी तकली ताची महिमा कानाच्या फुलाबरी तण बावता आणि फूल जडता म्हूण सोबियाचो सप्त सस्तान पाता देवाचें उतर आमकां सांगता आवर लायफ इज लायक अ मिस्ट दुरे बरी आमची जिवीत दुरे बरी जावन आसा आवर लायफ इज लायक स्मोक टेक अ स्मोक काय म्हणटात दूर बरी दुरी इंगड दुवर आसले बरी इट्स लायक अ फ्लावर ऑफ द ग्रास एका तणाच्या फुला बरी आता आमी असले तणाच्या फुला बरी तण बावता फूल जडता तर एक दीस म्हजे तण बावतले आनी म्हजे फूल जडटले पूण आसतना कितल्या जाणांनी म्हजे फूल पळयले कितल्या जाणांनी संतोष पावले कितल्या जाणांनी तें फूल काडून प्रयत्न केले बिकॉज थोड्या गार्डन बरयता ब्युटी इज टू सी एंड एन्जॉय नॉट टच एंड डिस्ट्रॉय म्हणून पाड करूंक न्हय तर आज आमच्या जिवितांत देवान आमकां दिल्ली ही आशिर्वादां आमी चड ताच्या महिमे खातीर आमी उपयोग करया देवाचें उतर आमकां सांगता वी आर द एम्बॅसिडर्स आमी क्रिस्ताचे दूत ते एक उतर आमी वर्षां 2 Corinthians 5:20 कोरिंथकारांक बरयलेल्या दुसऱ्या पत्र 5 अध्याय 20 वचन तर आम्ही क्रिस्ताचे दूत आमचे मुखांतर देव तुमकां उलो दिता देखून क्रिस्ताचे नावे आम्ही तुमचे लागीं अशी विनंती करता देवा लागीं राजी आमी क्रिस्ताचे दूत इंग्लिश बायबलान वी आर द एम्बॅसिडर्स ऑफ क्राइस्ट
आम्ही रायाबारी जावन आसूं तर रायाबारी जावन ताची खुशी करच्याक ताका महिमा दिवच्याक आमी चड आमकां तुमी समर्पण दिवया आज देवान आमकां मोलाक घेतलां तुज्या पुताच्या रक्तान ताणें आमकां नवें करीत आसा तुज्या उतराच्या सक्तेन आज आमच्या जिवितांत ताणें आमकां नवें एक आयडेंटिटी दिला आमकां क्रिस्ताच्या कुडीन ताणें आमकां दवरला आमकां सभेन ताणें आमकां दवरला आमी एक सुरेचो जिवंक ताणें आमकां संवसारांत निर्मुणा आमी सभा जावन एकामेकाच्या गरजांनी पावच्याक एकामेकाक आशिर्वाद जावच्याक एकामेका सांगता मोग वांटून घेवच्या ताणें आमकां पाव केला आनी आमचो हर एक वेळ आमी कशें ताच्या महिमे खातीर उपयोग करता ताका साथ जाता ताका प्रतिफळ आमकां आसा इनाम आमकां तयार आसा आमचो कुरो तयार जावन आसा हर एक आमची बरी कामां ती आमच्या कुरोवाक एक तीक जावन देव ऍड करता तर ताची खुशी करच्याक आमी आमकां ताका समर्पण दिवया ताका महिमा दिवची जिवीत जिवच्याक आमचो वेळ खंयच्या स्थितीन विबाड जायना अशें पाड जायना अशें सम्याक निरंतर वचपाच्याक महिमा दिवच्याक देव आमकां सण सणच्या सक्तेन भरून दी आत्म्यान भरून दी आमकां ताच्या राजा पासून उपयोग करून दी म्हणून आमी मागणी केली हालेलुया बाबा कालवरीची बलिदान आमच्या दोळ्या मुखार आमी सदांच दवरी सेगून तुजी खुशी जेजू क्रिस्तान वारयलें तें रगत जेजू क्रिस्तान ते मस्तकार काण केल्लो तो कांड्याचो मुकुट तो आमच्या एक एकल्याच्या जिवितांत येवंक जाय आसलो पूण आमचो मुकुट कांट्याचो मुकुट ताणें काण केलो आमकां एक सुंदर मुकुट तयार करच्याक आमकां सर्गीच्या राजांक कितें तुवें तयार केलें तें आमी आपणुच्याक तांकां आमी बगिता जावच्याक आमी चड चड आमचें लक्ष सर्गीक सर्गीच्या संगतीचेर कसं ही उतरां आमकां सांगलां ती तुका आमी अर्गां दिता पळय आज आमी ध्यान केलें त्या उतरा भशेन आमची जिणी म्हळ्यार कितें पळय आज आमच्या जिणे विशीं तुमी नियाळ करूं सबार आनी तांची जिणी कशें तुज्या महिमे खातीर उपयोग केले म्हणे तुमी आमी परत आनी परत आयकता तर आमचें जिवीत ह्या सर भक्तां बरी आमी तुज्या महिमे खातीर उपयोग करून तुजी खुशी करच्याक तुजें बळ आमकां जाय तुवें सामको उपयोग कर जाय आनी एक दीस आमी तुजे मुखार रावता आसतना तुजे तोंड आमकां शाबासकेची उतरां वेल डन म्हणून उतरां आयकुच्याक आमी चड चड आमचें लक्ष सर्गीक कसोवच्याक तुका महिमा दिवच्याक तूं आमकां उपयोग कर तूं आमकां जल्म्यान चलय आमच्या चड चड होगला स्तुतिमान महिमा तुका जावं म्हूण मागता बाबा जेजूच्या पवित्र नांवान आमेन आमी अंतीम आशीर्वाद घेवया देवा बापाचो मोग जेजू क्रिस्ताची कृपा पवित्र आत्म्याचो एकवट आमचे सगळे आतां आनी सदां काळ आसूं आमेन